कबीराच्या घरी पाहुणे आले एक संतजन, झड लावली पाण्यानं. त्यावेळेस असा आला की स्त्रीवर प्रसंग आला त्याच्या, स्त्रीवर, की तो म्हणला की आपल्या घरी पाहुणे आले पण जेवायला घालायला काही नाही, मग करायचं काय. ते गेली वाण्याला उष्ण मागायले. तर वाणी कपट मनाचा. वाणी काय म्हणला, बाई तुले मी उष्ण देतो पण तुले एक रात्रभर महाघरी यावं लागेल. ती पुन्हा विचारायला आली नवऱ्याले की कसं करू म्हणे, वाण्यानं असा असा मला प्रश्न टाकलेला आहे. ते म्हणे काय हरकत नाही, तू जाय हो म्हणून ये त्याला. मग तिनं सांगितलं की काय हरकत नाही म्हणे, मी येतो म्हणे एक रात्रभर. मग त्यानं सामग्री दिली, तिनं आणली, ते स्वयंपाक करून त्याला जेव घातलं. जेव घातलं आणि आता तिचं जे वचन होतं, तर नवरा काय म्हणला की तू वचन दिलेलं आहे ना ते मोडायचं नाही, तुला चाल मी नेऊन घालतो साधूवाण्याच्या घरी. त्यानं काय केलं, पाऊस खूप आलेला होता, चिखल झालेला होता लय. त्यानं काय केलं, बायको खांद्यावर घेतली आणि खांद्यावर घेऊन सुखरूप वाण्याच्या घरी पोहोचवली आणि तिथं उतरवून दिली आणि म्हणला बाई जाय तू घरात. ती बाई गेली. एवढी झड चालू आहे, एवढी झड चालू आहे, तू हे पाय कसे काय नाही भिजले. काय म्हणते वाणी की तू हे पाय कसे नाही बाई भिजले. तर ती म्हणते की तुझ्या वचनाले राखायचंय म्हणून महापतीनं मला तुझ्या घरी आणून घातले. एवढा प्रसंग ऐकताच वाणी उभा भेटला आणि मग तिचं दर्शन घेतलं. तिला काय म्हणला, मग साडी चोळी आणि कलेनं घातलं वटीत आणि वाटे लावलं मातस. त्यानं तिचे पाय धरले आणि माय म्हणून तिची बोलवण करून पुन्हा परत त्यानं ती तिच्या घरी नेऊन. असे काही कारण असतात की आवश्यक करावंच लागते. भाग पडलं चोरी करायला, पण कशासाठी केली, चांगल्या कामासाठी, नेक कामासाठी केली, ईश्वरासाठी केली.